आणि मुख्य म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की अप्सरामधली अप्सरा नेमकी कोण आहे? हे तर तुम्हाला 10 मेलाच कळेल की नक्की अप्सरा कोण आहे. पण तुझी व्यक्तिरेखा काय त्याबद्दल? माझ्या पात्राचं नाव रिंकू आहे त्या चित्रपटात. आणि रिंकू मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये रिंकू ही असतेच असते. म्हणजे खूप आत्मीयतेने प्रेम करणारी, जिव्हाळा लावणारी, प्रत्येकाला समजून घेणारी, पण जर काही कोणाबरोबर काही चुकीचं घडत असेल तर आवाज न उठवता डायरेक्ट दंगे घालणारी अशी ही रिंकू आहे. या आधीच्या चित्रपटातली तुझ्या भूमिका आणि आत्ताच्या चित्रपटातली भूमिका त्यातलं काय फरक सांग? मला असं वाटतं जितके चित्रपट मी केले त्यातली एकही भूमिका कुठेही सिमिलर नव्हती आणि मी फार प्रयत्न केला आहे की त्यांना तितकंच लांब लांब ठेवावं. आणि अशीच रिंकूची भूमिका खूप आगळी वेगळी आहे आणि मला नाही वाटत याआधी प्रेक्षकांनी मला पाहिलं असेल अशा काहीतरी भूमिकेत. मुळात या चित्रपटातली जी गाणी आत्ता आम्ही ऐकली सगळीच एकदम ओकेमध्ये फाईन अशी आहेत. तर त्या गाण्यांविषयी सो आमची गाणी वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूट झाली आहे. कधी नाशिकमध्ये, तर कधी फिल्म सिटीला गोरेगावात, कधी ठाण्यात, कधी पुण्यात, कधी मुंबईत. सो असं बरंच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लोकेशन शोधून शोधून ते शूट्स केले आहेत. आणि आय होप तुम्हाला आवडली असतील गाणी. आज ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे, उद्या ओकेमध्ये फाईन रादर आज आता ओकेमध्ये फाईन आजच आलं आहे, त्यामुळे तुम्ही तो नक्की बघा ते गाणं. आणि त्याच्यानंतरसुद्धा पुढे आमची अजून 2 गाणी रिलीज होतील, त्यांनाही तितकाच प्रतिसाद द्या. तुझ्या चित्रपटासाठी शुभेच्छा स्वामी कृपा क्रिएशन्सकडून. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये अभिप्रायसुद्धा कळवा.